नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर नूतन। तर आज हा पहिला व्हिडिओ मी मराठीतूनच बनवते, कारण मला सांगा जर तुम्हाला मराठी कळत असेल तर मराठी, नाहीतर आपण हिंदीमध्ये पण कन्वर्ट करू किंवा इंग्लिशमध्ये ट्राय करू। सो होमिओपॅथी केस टेकिंग खूप इम्पॉर्टंट आहे, तर आजपासून आपण त्याचे बेसिक्स घेणार आहोत। तर नेम का इम्पॉर्टंट आहे होमिओपॅथीमध्ये, तर नेममुळे टू बी फॅमिलियर होतात पेशंटसोबत, म्हणून आपण पेशंटचं नेम घेतो। एज, कारण काही जे असतात असे डिसीज जे चिल्ड्रनमध्ये असतात, काही डिसीज जे असतात अडल्ट एजमध्ये, काही यंग एजमध्ये असतात, तर त्यासाठी एज आपण प्रेफरन्स देतो। तर काही जे असे डिसीज असतात जे कंजनायटल असतात, सो ते पण प्रेफर करतो। ओल्ड एजमध्ये आपल्याला काही डिसीज दिसतात, तर चिल्ड्रनमध्ये जर बघायला गेलं तर चिल्ड्रनमध्ये असे कोणते डिसीज आहेत, तर चिल्ड्रनमध्ये जर बघायला गेलं तर असे ब्रेन्सचे डिसीज असतात। म्हणजे काही चिल्ड्रन हे ऑटिझम असतात, म्हणजे स्वमग्नता ज्याला म्हणतो, जे स्वतःच्याच धुंदीमध्ये असतात। तर हे झालं चिल्ड्रनमध्ये। अडल्ट एजमध्ये कुठले जर आपल्याला डिसीज दिसतात, तर कोणाकोणाला नी पेन असतो, कोणाकोणाला चेस्ट म्हणजे काहीतरी एक थायरॉइड असतो। तर अशा काही एजेस म्हणजे असे काही आजार असतात। सेक्स मेल फिमेल, काही जे कॉमन डिसीज आहेत ते फक्त मेल्समध्ये असतात, काही कॉमन डिसीजेस आहेत जे फिमेलमध्ये असतात। आता PCOD हे तुम्हाला फक्त फिमेल्समध्ये भेटतील, तर त्यासाठी आहे। ॲड्रेस, कारण काही ॲड्रेस तर इम्पॉर्टंट आहे, कारण ॲड्रेसवरून आपल्याला सर्टन एक एरियामध्ये एक सर्टन साथ पसरलेली असते। म्हणजे अमुक एरियामध्ये मलेरियाची साथ, इकडे बघितलं तर डेंग्यूची साथ। तर अशा ॲड्रेसवरून आपल्याला कळते की पेशंट कुठल्या वातावरणात राहतोय किंवा कुठल्या प्रदेशामध्ये राहतोय, हे जर ॲड्रेसवरून आपल्याला कळत असतं। आणि मेन म्हणजे मोबाईल नंबर। तर मोबाईल नंबर का इम्पॉर्टंट आहे, तर मोबाईल नंबरमुळे आपल्याला पेशंटची फी कवर करायला पण भेटतं, पण मेन म्हणजे आपल्याला पेशंटशी आपले कॉन्टॅक्ट राहतो। तर असा हा आपला पहिला व्हिडिओ आहे। जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।